नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टेक्निकल सपोर्ट TS या YouTube चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या GOI पोस्टसाठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट सेतू VLA पोर्टलवरून कसे काढावे व कोणती कागदपत्रे सादर करावी हे पाहणार आहोत। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि जाणून घेऊ उपविभागीय अधिकारी यांच्याकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या GOI पोस्टसाठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट सेतू VLA पोर्टलवरून कसे काढावे व कोणती कागदपत्रे सादर करावी। Technical Support TS. Subscribe the channel now. सर्वप्रथम आपला ID पासवर्ड टाकून लॉग इन करा। डॅशबोर्डवर आल्यावर सर्च बार मध्ये GOI असे टाइप करून सर्च करा। कास्ट सर्टिफिकेट फॉर GOI पोस्ट्स या पर्यायावर क्लिक करा। इंग्लिश भाषेची निवड करा व कंटिन्यू वर क्लिक करा। आता सर्वप्रथम आपण अर्जदाराची माहिती भरून घ्यावी। त्यामध्ये सर्वप्रथम अर्जदाराचे संबोधन दिलेल्या पर्यायामधून निवडावे। त्यानंतर अर्जदाराचे पूर्ण नाव इंग्लिश मध्ये भरावे। अर्जदाराचे पूर्ण नाव इंग्लिश मध्ये भरल्यानंतर मराठी मध्ये ऑटो जनरेट होईल। जर ऑटो जनरेट झालेले नाव चुकीचे असेल तर मॅन्युअली दुरुस्ती करून घ्या। त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचे संबोधन दिलेल्या पर्यायामधून निवडावे। आता अर्जदाराच्या वडिलांचे पूर्ण नाव इंग्लिश मध्ये भरा। त्याचप्रमाणे इंग्लिश मध्ये नाव भरल्यानंतर मराठी मध्ये ऑटो जनरेट होईल। जर ऑटो जनरेट झालेले नाव चुकीचे असेल तर मॅन्युअली दुरुस्ती करून घ्या। आता अर्जदाराची जन्म दिनांक किंवा वय, लिंग व मोबाईल नंबर ही माहिती भरून घ्या व त्यानंतर अर्जदाराचा पत्ता भरून घ्या। त्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव, पिन कोड ही माहिती भरून घ्या। त्याचप्रमाणे अर्जदाराचा व्यवसाय दिलेल्या पर्यायामधून निवडा। आता आपण रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ऍप्लिकंट ही माहिती दिलेल्या पर्यायामधून निवडावे। आता आपण बेनिफिशरी डिटेल्स ही माहिती भरावी। त्यामध्ये सर्वप्रथम लाभार्थ्याचे सॅल्युटेशन दिलेल्या पर्यायामधून निवडावे। त्यानंतर लाभार्थ्याचे फुल नेम इंग्लिश मध्ये भरावे। इंग्लिश मध्ये भरलेली माहिती मराठी मध्ये ऑटो जनरेट होईल। जर ऑटो जनरेट झालेले नाव चुकीचे असेल तर मॅन्युअली दुरुस्ती करून घ्या। त्यानंतर लाभार्थ्याचे डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID व UID नंबर ही माहिती भरावी। तसेच ही माहिती भरणे मॅन्डेटरी नसल्याने ही माहिती न भरता आपण पुढे जाऊ शकता। तसेच आपण निवडलेल्या सॅल्युटेशन नुसार जेंडर ऑटो सिलेक्ट होईल। तसेच जर लाभार्थ्याचा पत्ता व अर्जदाराचा पत्ता वेगवेगळा असेल तर परमनंट ऍड्रेस मध्ये नो हा पर्याय निवडून योग्य माहिती भरून घ्यावी। आता आपण एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशरी ही माहिती भरावी। त्यामध्ये लाभार्थ्याचे क्वालिफिकेशन, बोर्ड, युनिव्हर्सिटी, स्टार्ट इयर, एंड इयर, नेम अँड ऍड्रेस ऑफ इन्स्टिट्यूट ही माहिती भरावी व ऍड बटनाचा वापर करून शैक्षणिक माहिती जोडून घ्यावी। आता आपण बेनिफिशरीज अदर डिटेल्स भरावी। जर अर्जदार किंवा लाभार्थी दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतर झालेला असेल तर डिस्ट्रिक्ट ऑफ बर्थ, तालुका ऑफ बर्थ, विलेज ऑफ बर्थ व स्थलांतरित झाल्याचे वर्ष व स्थलांतराचे कारण ही माहिती भरावी। तसेच आपल्याला खाली वेदर ऍप्लिकंट्स रिलेटिव्ह बीन इश्यूड ए कास्ट सर्टिफिकेट ऑर अवेल्ड गव्हर्नमेंट बेनिफिट्स ऑन द बेसिस ऑफ कास्ट ट्राइब क्लेम असे विचारले आहे। जर अर्जदाराच्या नात्यातील व्यक्तींना GOI पोस्टसाठी जातीचे प्रमाणपत्र दिले असेल व सदर व्यक्तींनी शासकीय लाभ घेतला असेल तर येस हा पर्याय निवडून त्याबाबतचा तपशील भरावा। त्यानंतर हॅव यू अप्लाइड बिफोर फॉर कास्ट सर्टिफिकेट इन्क्लुडिंग अदर स्टेट्स असे विचारले आहे। जर यापूर्वी महाराष्ट्र व इतर कोणत्याही राज्यातून GOI पोस्टसाठी कास्ट सर्टिफिकेट अर्ज केला असेल तर येस हा पर्याय निवडावा व प्रमाणपत्र दिले होते किंवा नाही, अर्ज करण्याचे ठिकाण व अर्जाची तारीख ही माहिती भरावी। आता आपण लाभार्थ्याची कास्ट व रिलिजन दिलेल्या पर्यायामधून निवडावे। आता आपण फॅमिली ट्री ही माहिती भरावी। ही माहिती भरण्याची आवश्यकता नाही। तसेच ही बाब आपल्या प्रांत कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार असेल। पुढे आपल्याला अदर डिटेल्स विचारली आहे। त्यामध्ये अर्ज करण्याचे कारण विचारले आहे। ही माहिती भरण्याची आवश्यकता नाही। तसेच ही बाब आपल्या प्रांत कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार असेल। पुढे आपल्याला डू यू नीड द ॲफिडेव्हिट असे विचारले आहे। ही बाब आपल्या प्रांत कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार असेल।
तसेच येस हा पर्याय निवडल्यास पावती फी 57 रुपये 20 पैसे आकारणी होईल व नो हा पर्याय निवडल्यास 33 रुपये 70 पैसे आकारणी होईल. आता आपण अग्रीमेंट डिटेल्स वाचून घ्या. I solemnly affirm that the above mentioned information submitted by me is true and correct to my knowledge and belief. I hereby agree to be liable for legal consequences for any information found incorrect or untrue at a later date. Agreement accepted. I accept वर चेक मार्क करा व proceed बटनावर क्लिक करा. आता आपला अर्ज सेव्ह झाला आहे. पुढे जाण्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट या बटनावर क्लिक करा. आता आपण सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्या, जसे की लाभार्थ्याचा जातीचा दाखला, लाभार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला, लाभार्थ्याचे आधार कार्ड, लाभार्थ्याचा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, तहसीलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्न दाखला 1 वर्ष व 3 वर्ष, रेशन कार्ड व स्वघोषणापत्र, तसेच आपल्या तहसील कार्यालयाच्या मागणीनुसार अन्य कागदपत्रे. सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यावर कंटिन्यू बटनावर क्लिक करून पुढे जा. आता आपण अर्जदाराचे छायाचित्र वेबकॅमद्वारे कॅप्चर करा किंवा अपलोड पर्यायाचा वापर करून अपलोड करून घ्या. छायाचित्र अपलोड झाल्यावर प्रोसीड या बटनावर क्लिक करा. आता आपण दिलेल्या पर्यायांचा वापर करून अर्जाचे पेमेंट करून घ्या. पेमेंट झाल्यावर आपल्याला पोचपावती प्राप्त होईल. तसेच आपल्या भागातील प्रांत कार्यालयाकडून मूळ संचिका सादरीकरण प्रक्रिया नसेल तर आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच जर आपल्या प्रांत कार्यालयाकडून मूळ संचिका मागणी करण्यात येत असल्यास कार्यालयाच्या मागणीनुसार एक्नॉलेजमेंट रसीद, ऍप्लिकेशन फॉर्म, ॲफिडेव्हिट, ऑर्डर शीट व डिक्लेरेशन प्रिंट करून घ्यावी. त्यासाठी व्ह्यू ऑल या बटनावर क्लिक करा. आपण प्रिंट केलेली कागदपत्रे व अपलोड केलेली सर्व कागदपत्रांची मूळ संचिका आपल्या कार्यालयात सादर केल्यानंतर आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. प्रमाणपत्राची स्थिती पाहण्यासाठी व मंजुरीनंतर प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी VLA डॅशबोर्डवर डिस्ट्रिक्ट स्टेटस पोर्टलवर जा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.